अ, सगळ्यांना नमस्कार. मी पियुष ओझरडे. मी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात पूर्ण वेळ काम करतो. अ, माझी थोडक्यात ओळख करून देतो. मी सुद्धा स्पर्धा परीक्षा केंद्राचा विद्यार्थी आणि ज्ञानप्रबोधिनीचाही विद्यार्थी आहे. आणि मी प्राईम मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलो म्हणून त्रिपुरामध्ये गव्हर्नमेंट ऑफ त्रिपुरा बरोबर 3 वर्ष काम केलं आहे. आणि गेल्या वर्षीपासून मी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात पूर्ण वेळ काम करतोय. आज आपण थोडीशी स्पर्धा परीक्षा केंद्राची माहिती घेऊया. आणि आपले दोन माजी विद्यार्थी जे अधिकारी झालेले आहेत, पार्थ कश्यप सर आणि अभिजित पाखरे सर, त्यांच्याकडून थोडीशी स्पर्धा परीक्षा त्यांची तयारी करण्याची प्रोसेस काय आहे, याचे त्यांचे अनुभव काय होते, आणि आता जे अशा प्रकारची तयारी सुरू करतायत त्यांच्यासाठी त्यांची काय सजेशन्स आहेत, अशा प्रकारचं आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकूयात. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विभाग प्रमुख डॉक्टर सविताताई कुलकर्णी ह्या आपल्याला अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये स्टडी मेथड्स किंवा ही जी प्रोसेस आहे त्याचं महत्त्व काय आहे, अशा प्रकारचं मार्गदर्शन करतील. स्पर्धा परीक्षा केंद्र 1995 मध्ये स्थापन झालं. आणि त्यानंतर गेल्या 30 वर्षांमध्ये MPSC आणि त्यानंतर UPSC या दोन्ही परीक्षांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून 1,500पेक्षा जास्त विद्यार्थी अ, आज अधिकारी झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, भारतातल्या सर्व राज्यांमध्ये आणि 9 अन्य देशांमध्ये फॉरेन सर्व्हिस च्या माध्यमातून आणि अन्यही काही सर्व्हिसेसच्या माध्यमातून काम करणारे असे अ, अधिकारी आपले आहेत. आणि त्याहूनही अनेक जण आपल्या CAPF सर्व्हिसेस, बँकिंग अशा प्रकारच्या ज्या अलाइड सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्ट झालेले आहेत. आणि त्याच्या पलीकडे सामाजिक, पत्रकारिता, रिसर्च अशा प्रकारच्या सुद्धा विविध करिअर्समध्ये अतिशय छान काम करणारे आपले कार्यकर्ते आहेत. अशा सगळ्यांचं आपलं खूप मोठं नेटवर्कही आहे. आपली मुळात या सगळ्या शिक्षण पद्धतीची जी त्रिसूत्री आपण म्हणतो, याच्यामध्ये नो युअर सेल्फ, नो युअर सिस्टीम अँड नो युअर सोसायटी, अशा प्रकारचा आपली पूर्ण शिक्षण पद्धती आहे. कुठल्याही शिक्षण प्रक्रियेमध्ये आधी स्वतःच्या क्षमता काय आहेत त्याचा आपण इथे विचार करतो, आणि त्या कशा आपल्या स्वतःच्या क्षमता पाहायच्या हे आपण मुख्यतः इथे शिकवतो. नो युअर सिस्टीम या भागामध्ये आपण ज्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये करिअरमध्ये प्रवेश करू इच्छितो, ही सिस्टीम कशी आहे, ते सरकार किंवा अन्य प्रकारची प्रशासकीय यंत्रणा चालते कशी, त्याचा प्रत्यक्ष जाऊन काहीतरी अनुभव घेणं, त्याची माहिती घेणं, अशा प्रकारची आपली शिक्षण पद्धती आहे. आणि नो युअर सोसायटी, ज्या समाजासाठी आपण काम करू इच्छितो तो समाज कसा आहे, तो ग्रामीण असेल, शहरी असेल, महाराष्ट्रातला अन्य राज्यांमधला असेल, या सगळ्या समाजाच्या विविध पद्धती किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न आपण स्पर्धा परीक्षा केंद्रात करतो. आणि त्याच्यामध्येच आपण एक्झाम, करिअर आणि लाईफ अशा तिन्ही गोल्ससाठी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रशिक्षण देतो. आणि याच्याविषयी आपण सविस्तर अ, आताही आपले अधिकारी आणि त्यानंतर सविताताई यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे अ, पूर्वी MPSCचे सर्व परीक्षांच्या सर्व स्टेजेसचे प्रशिक्षण होत होतं. सध्या आपण UPSC वरती फोकस करून त्याची ही जी फाउंडेशन किंवा कम्प्लीट बॅच आपण म्हणतो, त्याचं वर्षभराचं प्रशिक्षण, त्यानंतर मेन्ससाठी मिशन मेन्स अशी बॅच, आणि इंटरव्ह्यूसाठी प्रेरणा, ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट साठीची प्रेरणा बॅच म्हणतो. याच्यामध्ये फक्त इंटरव्ह्यूचं मुलाखत देण्याचं कौशल्य नाही, तर आपलं व्यक्तिमत्व कसं आपल्याला सुधारता येईल, समजून घेता येईल, आणि ते आपल्याला कसं पॅनलसमोर प्रेझेंट करता येईल, अशा प्रकारचा विचार करून आपण प्रेरणा बॅच इथे करतो. आणि या सगळ्या शिक्षण प्रक्रियेचा जो आपण विचार करून ॲबिलिटी बिल्डिंग प्रोग्राम असा एक तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक जण ज्यांचा 2 किंवा 3 अटेम्प्ट झालेत, परंतु त्यांना अशा चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण ॲबिलिटी बिल्डिंग प्रोग्राम करतो. आणि आपण अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ह्या ॲबिलिटीज काय आहेत त्यासाठीचे सुद्धा मार्गदर्शन करतो. अ, आपले आजचे 2 वक्ते जे आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. अ, पार्थ कश्यप सर हे IPS 2021 बॅचचे ओडिशा गाड्याचे आहेत. आणि आता ते SDPO जयपूर, कोरापूट जिल्ह्यामध्ये ओडिशा येथे आता पोस्टेड आहेत. सरांचा UPSCचा ऑप्शनल PSIR असा होता, त्यांनी BA आणि MA पॉलिटिकल सायन्समधून फर्ग्युसन कॉलेज आणि इग्नू या 2 संस्थांमधून केलं. आणि ज्ञानप्रबोधिनीमध्ये ते फॅसिलिटेशन बॅच, मिशन मेन्स बॅच
आणि प्रेरणा बॅच अशा तिन्ही बॅचेसमध्ये विद्यार्थी होते आणि अभ्यासिकेचे अतिशय रेग्युलर विद्यार्थी होते. आणि त्यांनी आपल्या ज्या कम्प्लीट बॅच किंवा फॅसिलिटेशन बॅच आहे तिथे शिकवलं सुद्धा आहे. अ, अभिजित पाखरे सर IRS 2024च्या बॅचचे आहेत. सर सुद्धा अ, अ, त्यांनी आता फाउंडेशन त्यांचा प्रोग्राम पूर्ण करून ते आलेले आहेत. आणि सरांचं BA इकॉनॉमिक्स आणि MA पॉलिटिकल सायन्स असं फर्ग्युसन कॉलेज आणि इग्नू मधून रिस्पेक्टिव्हली असं झालेलं आहे. आणि अभिजित सर सुद्धा ज्ञानप्रबोधिनीमध्ये ABP बॅचचे विद्यार्थी राहिलेले आहेत. प्रेरणा बॅचचे विद्यार्थी राहिलेले आहेत, आपल्या अभ्यासिकेमध्ये राहिलेले आहेत. आणि अभिजित सरांनी सुद्धा आपली रेग्युलर बॅच आणि ज्ञानप्रबोधिनीचं नेतृत्व संवर्धन केंद्र जे आहे तिथे सुद्धा शिकवलेलं आहे. अभिजित सर आता बरोबर आहेत आपल्या. पार्थ सर थोड्या त्यांच्या कमिटमेंट्समुळे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत. पण पार्थ सरांनी त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करण्यासाठी एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तर तो सध्या आता आपण सर्वांनी बघूयात आणि त्यानंतर पुढे जाऊया. गुड इव्हनिंग सगळ्यांना नमस्कार. मी पार्थ. 2020ची एक्झाम मी दिली होती आणि 2021च्या बॅचचा IPS आहे मी. आता सध्या ओडिशा काडरमध्ये माझं पोस्टिंग आहे. तर तुम्ही सगळे जमलेले आहात आज आणि आता सध्या रिझल्ट लागलेले आहेत, तर सगळ्यांचे वेगवेगळे व्हिडिओज आणि टॉपर्सचे टॉक, त्यांचे इंटरव्ह्यू हे सगळं बघून एकदम एनर्जेटिक असाल सगळे. तर अशीच एनर्जी आणि कंटिन्युटी ठेवा, डिसिप्लिन ठेवा. इन जनरल 2-4 गोष्टी आपण बोलूयात या संदर्भामध्ये की हाऊ टू प्रिपेअर फॉर अन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. मी JPCECचा कोर्स केला होता बरोबर माझ्या एक्झामच्या 1 वर्ष आधी. तर त्या कोर्समध्ये माझे काय अनुभव होते किंवा कसा मला फायदा झाला काय ते थोडंसं आपण बघूयात. बेसिक ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या इथे होतात, तर त्याचं मेन आय वुड से की आय थिंक स्किल्स, ॲबिलिटी, ॲप्टिट्यूड याच्यावरती जो भर दिला जातो तो खूप महत्त्वाचा आहे. माझं आधीपासून असं म्हणणं राहिलेलं आहे की ॲनालिसिस ऑफ एक्झाम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ही परीक्षा कुठे ना कुठेतरी 10वीच्या बोर्डच्या किंवा BAच्या म्हणजे वॉटेवर ग्रॅज्युएशनच्या परीक्षांपेक्षा वेगळी आहे. त्याच्यामुळे परीक्षा समजून घ्यायला पाहिजे, पेपर समजून घ्यायला पाहिजे. हा जो भाग आहे हे पण एक स्किल आहे ॲनालिसिसचं. तर हे मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट बिकम्स द पॉईंट ऑफ डिफरन्स की ज्यांना लवकर कळतं की काय करायचं आहे एक्झॅक्टली. तर फॉर दॅट आय थिंक कोचिंगचा सगळ्यात जास्त उपयोग रॅदर दॅन कंटेंट प्रोसिजरवरती होतो आणि इथे हा जास्त फायदा आहे. परीक्षा, पेपर, रिसोर्सेस, विषय या सगळ्यांचा अभ्यास कसा करायचा. ॲक्च्युली आमचे ओरिएंटेशन सेशन्स व्हायचे आणि आय थिंक दोज सेशन्स आर दी मोस्ट इम्पॉर्टंट सेशन्स. कारण तिकडे आपल्याला कळतं की कुठल्या विषयाचा अभ्यास आपण करतो आहे, कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याच्यावर कशामध्ये भर द्यायचा आहे आणि व्हॉट आर वी एक्झॅक्टली गोइंग टू डू टू गेट गुड मार्क्स. तर आय थिंक ओरिएंटेशन सेशन्स हॅव टू बी एक्स्ट्रीमली गुड. यू हॅव टू बी प्रेझेंट, यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी मच सिन्सिअर. आणि जो कोणी घेईल, ताई, दादा, वॉटेवर, सर, मॅडम जे कोणी घेतील त्यांना खूप प्रश्न विचारा आणि इट विल बिकम इम्पॉर्टंट आणि माइलस्टोन. कारण तिथनं पुढे अभ्यास कसा करायचा हे ठरतं. कधीच असं करू नका की मी पुस्तक घेतलं रँडम, काय स्पेक्ट्रम, लक्ष्मीकांतने वाचायला सुरुवात केली. नेहमी का वाचायचं आहे, काय नक्की त्याच्यातनं आपल्याला पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. सो आय थिंक ओरिएंटेशन सेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याने एक आपल्याला विजन मिळते, एक दृष्टी मिळते की बाबा असा असा अभ्यास करायचा आहे आणि हे आपल्याला एक्झॅक्टली त्याच्यातून पाहिजे आणि मार्क्स मिळवायचे, परीक्षा पास व्हायची, हे आमचं एम आहे आत्ता. मग अजून काही गोष्टी मला वाटतं की या सगळ्यांमध्ये करता करता रायटिंग प्रॅक्टिस, रेग्युलर ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट नियमित तुम्ही टेस्ट देता,
त्याची नियमित तपासणी होते. मग त्याचे काय मार्क्स येतील, कोणीतरी येतं आणि त्याच्यावरती डिस्कशन घेतं किंवा पिअर लर्निंग आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा आपल्याला सुरुवातीला काय असं वाटतं की ठीक आहे, मी आतापर्यंत खूप भारी भारी केलेलं आहे, तर मग ही पण परीक्षा तशीच असेल, थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल. तर मग लिहिण्याची काय गरज आहे, लिहिणं बघू, आधी अभ्यास करून घेऊ. तर आय थिंक हे खूपच सुसायडल थॉट आहे की जिथे तुम्ही आपण आपल्या हाताने आपल्या पायावरती दगड मारून घेतोय. थोडासा अभ्यास झाला, एक बेस झाला, त्याच्यानंतर रायटिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण शेवटी जाऊन लिहायचं आहे. आपण किती अभ्यास केला आहे हे आपल्या लिखाणातनंच दिसलं पाहिजे. आणि हे जर योग्य वेळेला 8-8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 15-20 दिवसांनी असं जर आपल्याला कळत गेलं की अरे इथं चुका होत आहेत किंवा हे करायचं आहे, तर दॅट बिकम्स दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि त्याच्यासाठी 3 गोष्टींवरती 3 स्तरांचं तपासणी लागते किंवा इव्हॅल्युएशन लागतं. एक आहे सेल्फ इव्हॅल्युएशन, दुसरं आहे पिअर लर्निंग आणि तिसरं आहे की कोणीतरी एक्सपर्ट तपासून देतोय. या तिन्ही गोष्टी मला वाटते की इथे आपण करू शकतो. या क्लोज्ड एन्व्हायरमेंट आहे JPCECमध्ये, त्याच्यामुळे मे बी खूप मोठ्या तत्वावर नाही आहे की रँडम फेसलेस सिस्टीम नाही आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बाबा कोण पेपर तपासतंय, आसपास कोण बसतंय, कोणाला कसल्या विषयातलं कोणाला जास्त माहिती आहे किंवा कोणाला जास्त चांगले मार्क येत आहेत, मग त्याचं बघून शिकणं. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कंटेंट हा एक भाग आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप दुर्लक्षित होतात आणि ह्या लोकांना 2, 3, 4 वर्ष गेल्यानंतर कळतं. तर देर इज नो काय म्हणतात त्याला, ग्लोरी इन गिविंग 5, 6, 7 years ऑफ युअर लाईफ. कारण सुरुवातीला मला माहीत नव्हतं कसं करायचं. सो आधी काय करायचं हे समजून घ्या, तर कमी वेळ द्यायला लागेल. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कोणालाही विचारा, फर्स्ट अटेम्प्ट इज द बेस्ट अटेम्प्ट किंवा फर्स्ट इयर्स आर द बेस्ट इयर्स. सो याचं कारण असं आहे की इतका वेळ सस्टेन राहणं खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे तुमचं जी बेस्ट एफर्ट्स आहेत, बेस्ट एनर्जी जी आत्ता येणार आहे, तर ती बेस्ट वेमध्ये आपण दिली पाहिजे. हार्डवर्क, स्मार्ट वर्क इन करेक्ट डिरेक्शन. सो ती करेक्ट डिरेक्शन काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हे जास्त इम्पॉर्टंट आहे की ओरिएंटेशन आहे, कसं चेक करायचं, काय वाचायचं आहे, काय रिसोर्सेस आहेत. मग येतं सगळं वाचणं आणि नोट्स काढणं. हा शेवटचा भाग आहे. त्याच्यामुळे PYQ पुढची जी गोष्ट आहे की PYQचं एक ॲनालिसिस आपल्याकडे होतं, मला वाटतं आता पण होणार आहे, ते याच्यामध्ये होत असेल तर ते पण एकदा बघून घ्यायला पाहिजे की PYQचं ॲनालिसिस जो कोणी रिसेंट एक्सपर्ट त्याच्यातला आहे किंवा ज्यांनी कोणी दिलेलं आहे, तर तसं एक लेक्चर घेता येईल. ह्या ज्या गोष्टी ह्या थोड्याशा वेगळ्या मला वाटते या कोर्समध्ये आपण घेणार आहेत किंवा होणार आहेत. तर PYQचे ॲनालिसिस मला वाटतं एक चांगलं होऊ शकेल. आणि दुसरं जे आहे ट्रॅकिंग, जसं मी म्हटलं आता पिअर लर्निंग आहे, तपासणी आहे किंवा इव्हन सरताई पण अवेलेबल असतात. सरताई पण बोलवतात की काय आहे काय नाही, इन जनरल काय प्रश्न आहेत तर ते बघतात. हे थोडंसं मला वाटतं USP राहतील ह्याचे. क्रिटिकल थिंकिंगचे काही वर्कशॉप पण आहेत. असं वाटतं खरं तर सुरुवातीला की अरे हे काय खूपच इरिलेव्हंट आहे किंवा नाही याचं काही वाटत आहे कुठे. बट मे बी त्याच्यातले जे एक आपण हे म्हणतो की असा जो गाभा आहे तो कुठे ना कुठेतरी कामाला येऊ शकतो. मग तो CSATला असू दे किंवा इन जनरल आपली थॉट प्रोसेस क्रिटिकल बनवण्यासाठी की मी जे करतोय ते बरोबर मी जे करतोय ते बरोबर करतोय का नाही, मी जे करतोय ते योग्य करतोय का, मग मी कसं करू शकतो, काय करू शकतो. हा जो एक बिहेवियरल पॅटर्न असतो तो खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अभ्यास वेगळा आहे आणि आपण बिहेवियरल वेगळे आहे. तसं नाही. इन जनरल बिहेवियर जे असतं तसंच आपण अभ्यासामध्ये ते सिन्सिअरिटी, डिसिप्लिन, शिस्त सगळं येतं, नियमितता येते, थोडी इंटिग्रिटी राहते. तर मला वाटतं की हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याचा जो व्हॉट इट इम्प्लाइज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचा जो सार आहे तो खूप मला वाटतं महत्त्वाचा आहे. स्वतःचं डोकं लावायला आपण त्याच्यामुळे शिकतोय. तर अशा सगळ्या ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या, मी कंटेंटबद्दल अजिबात बोललेलो नाही आहे, कारण कंटेंट सगळीकडेच आपण शिकतो. बट त्या कंटेंटला कसं शिकायचं, कसा त्याचा यूज करायचा, आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि परत एक जस्ट रिव्हिजन, ओरिएंटेशन्स, PYQs, पिअर लर्निंग, मेंटॉरिंग, ट्रॅकिंग आणि असं थोडंसं सेल्फ इव्हॅल्युएशन, ह्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत ह्या आपल्याला करू शकतो. बट
बट ह्या सगळ्यांचं जो एक बेसिक बेस आहे तो असा आहे की हाऊ मच यू आर रेडी टू गिव्ह. यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली सिन्सिअर, एक्स्ट्रीमली डिसिप्लिन आणि एक्स्ट्रीमली म्हणजे इंटिग्रिटी दाखवायला पाहिजे तुमच्या अभ्यासासाठी. इट इज लाईक अ बॉन्डेड लेबर. यू लेट गो ऑफ युअर हॉलिडेज, युअर कम्फर्ट्स. आणि जर तुमचं सुरुवातीचे काही वर्ष असतील एखाद दुसरं, तर मी परत एकदा सांगेन की झोकून देऊन अभ्यास करा, कारण नंतर याची ती एक कन्सेप्ट आहे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. मग वेळ आणि युटिलिटीचा संबंध खूप कमी व्हायला लागतो. म्हणजे इतकं सस्टेन करणंच मुश्किल आहे मुळात. खूप कमी लोक आहेत. आपण बघतो की खूप जणांचं आहे असं. इट्स गुड थिंग की खूप अटेम्प्ट नंतर पण सिलेक्शन झालं आहे, बट तो खूप टिप ऑफ अन आईसबर्ग. तर सगळ्यांचं नाही होते. मग आपण असा प्रयत्न करू की सुरुवातीच्या काळात जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्याच्यावरती काम करता येईल ते करायचं आहे. दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी, बट इट्स ऑन यू हाऊ यू यूज दिस ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यामुळे कंटेंटपेक्षा या सगळ्या गोष्टींवर जितकं फोकस कराल, जितकं तुम्ही काढून घ्यायचा प्रयत्न कराल, तितकं तुम्हाला कंटेंटमध्ये जास्त फायदा होईल. आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवा. इट्स अ बॉन्डेड लेबर. विचार करायचा नाही, डोकं शांत ठेवायचं. जसं आपल्या घरचे जात आहेत कुठल्या तरी कामाला, 10 तास 12 तास काम करतायत, रोज जायचं, बसायचं, अभ्यास करायचा, प्लॅन ठेवायचा, चेक करत राहायचं, सेल्फ इव्हॅल्युएशन करत राहायचं. 4-5 महिन्यांनी तुम्हाला कळेल की हां, आता मी खूप मस्त अभ्यास केला आहे, खूप पुढे आलेलो आहे. तर असं आहे. खूप लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. वेळ आहे आपल्याकडे. आणि प्लॅन व्यवस्थित करून जर लाईक केलं आपण, तर होऊ शकतं. असं काही हे नाही, विषय नाही आहे, असं म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. बट येस, यू नीड टू यूज युअर अपॉर्च्युनिटी इन अ व्हेरी गुड वे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि नक्की जर म्हणजे नंतर परत कधी संधी मिळाली तर आपण नक्की परत बोलूयात. कोणाचा काही व्हॉटेवर प्रश्न असतील तर सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. आणि भेटूयात नंतर कधीतरी. थँक्यू. येस, आय गेस सगळ्यांनी व्यवस्थित ऐकलं असेल. पार्थ सरांनी प्रोसेसबद्दलही सांगितलं, त्याच्यामध्ये स्पेशली इव्हॅल्युएशनच्या तिन्ही टेक्निक्स, इथे आपण काय काय प्रकारचे मेथड वापरतो त्याच्याविषयी थोडक्यात त्यांना जे त्यातले इम्पॉर्टंट वाटले असे काही त्यांनी मुद्दे सांगितले. आणि सगळ्यात शेवटी ॲटिट्यूडचा इम्पॉर्टन्स असाही सांगितला. अभिजित सर आपल्या बरोबर आहेत. मी अभिजित सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे अनुभव सांगावेत आणि विद्यार्थ्यांना गाईड करावे. थोडंसं अभिजितने सुरुवात करण्यापूर्वी मला असं म्हणायचं होतं की विद्यार्थ्यांना कोणाला व्हिडिओ ऑन करता येणं शक्य आहे का? म्हणजे रेंजचा जर काही प्रश्न नसेल तर, म्हणजे अभिजित सरांना बोलताना जरा समोर जर कोणीतरी दिसलं तर बोलायलाही बरं वाटेल. हो, हो. कारण रिकाम्या खिडक्यांशी बोलायला बरं नाही वाटत. बरोबर आहे ना अभिजित सर? तर मी पियुष सरांना सुचवीन की त्यांनी आवाहन करावं सगळ्यांना आणि थोडंसं काही जणांनी तरी ओपन ठेवावं. होते. स्टुडंट्सपैकी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले कॅमेरा ऑन करू शकता तुम्ही. थँक्यू. आदित्य, अजिंक्य, सार्थक. अश्लेष, या लेट्स कंटिन्यू. अभिजित सर. हो. सर आणि ताई नमस्कार. विद्यार्थ्यांनाही नमस्कार. मी अभिजित पाखरे. माझी 2023च्या UPSC मधून इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्समध्ये निवड झाली आहे. आणि तुम्ही सगळे नवीन ॲस्पिरंट्स मोटिवेटेड आहात आणि तुमच्या सर्वांशी बोलायची मला संधी आहे, तर त्याचा मला खूप आनंद आहे. मी सर्वप्रथम ब्रॉड इयर टाइम टेबल, जे की तुम्ही आता पूर्ण वर्षभर ते फॉलो करू शकता किंवा एक मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, तर ते डोक्यात ठेवून काम करू शकता. तर आता तुमची पुढची परीक्षा साधारण मेमध्ये असेल, तर मग पुढचे 7 महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे. मेन्स फाउंडेशन म्हणता येईल त्याला. आणि मग त्यानंतरचे 5 महिने तुम्ही प्रिलिम्स कराल, परत 3 महिन्यांनी मेन्स असेल. तर एक साधारण असं मॅक्रो टाइम टेबल तुमच्यासाठी असणार आहे, की तुम्ही कशा पद्धतीने पुढचे 7 महिने मेन्सचा अभ्यास कराल. त्यासाठी मेन्सचा अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टीचं प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामध्ये बेसिक समजा ऑप्शनल ठरवणं हे एक त्यातलं मेजर स्टेप आहे, की तुम्हाला पुढचे 7 महिने अभ्यास करायचा. तर GS कॉन्स्टंट आहे सगळ्यांसाठी. पण माझं स्पेसिफिक ऑप्शनल काय असणार आहे.
तर ते एक ठरवणं मेजर गोष्ट असणार आहे तुमच्यासाठी. आता अभ्यास सुरू करताना तुम्ही बेसिक एक्झामला अंडरस्टँड करणं, त्याची डिमांड, सिलेबस किंवा जे काही प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात या संदर्भात बेसिक एक आयडिया मनात ठरवणं फार जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही एका पद्धतीने कॉलेजमध्ये अभ्यास केलेला असतो किंवा आतापर्यंत अभ्यास केलेला असतो, तर त्यातल्या ज्या मेथड्स आहेत त्या थोड्या अनलर्न करून UPSCला काय रिक्वायरमेंट आहे UPSCची त्यानुसार स्वतःला ओरिएंट करणं. म्हणजे मी माझा स्टडी मेथड्स ह्या UPSCच्या इन कॉन्सोनन्स आहेत का, हे बघणं आता सुरुवातीला फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पण कॉलेजच्या वर्षांमध्ये किंवा बाकी काही दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला तितकीशी सिरियसली अभ्यास करायची सवय नसते. तर मग आपल्याला मॅक्सिमम स्टडी करणं आणि त्या डिसिप्लिनमध्ये असणं म्हणजे पुढच्या जवळपास 15 महिन्यांसाठी कमीत कमी हे स्वतःला त्याच पद्धतीने ट्यून करणं फार आवश्यक आहे. ही तुम्ही हॅबिट डेव्हलप करणं की आपल्याला पुढचे 15 महिने जवळपास पूर्ण डिसिप्लिननी फोकसली अभ्यास करायचा आहे, हे फार महत्त्वाचं आहे सुरुवातीला. त्याचबरोबर रिसोर्स आयडेंटिफिकेशन म्हणजे मी आता मेन्स फाउंडेशनच्या पुढचे 7 महिने अभ्यास करणार आहे. तर मी कोणते रिसोर्सेस वापरणार आहे किंवा कोणत्या विषयाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करणार आहे. तर त्यासाठी या कोर्समध्ये तुम्हाला ओरिएंटेशन लेक्चर्स होतील. त्यात तुम्हाला कळून येईल की समजा GS1चा अभ्यास कसा करणार आहे, GS2चा अभ्यास कसा करणार आहे, त्यातल्या स्पेसिफिक पॉईंटचा अभ्यास कसा करणार आहे. या संदर्भात तुम्हाला वेगवेगळे मेंटॉर्स तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतील. तर ते ओरिएंटेशन समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मग तुमची डिरेक्शन म्हणजे मधूनच हरवून जाईल. जेव्हा तुम्हाला ओरिएंटेशन कळेल आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास डायरेक्ट कराल, तर तेव्हा तुमचा प्रवास पुढचा सोपा होईल. त्याचबरोबर आता तुम्हाला पुढच्या 7 महिन्यामध्ये विषय समजून घेणं, त्याची नोट मेकिंग करणं. तर नोट्स काढणं ही एक सुद्धा मोठं स्किल आहे. तर ती कशाप्रकारे नोट्स काढल्या पाहिजेत, तर या संदर्भातही तुम्हाला लेक्चर्स होतील. पण ती तुम्ही स्किल आता हळू-हळू शिकणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर बेसिक रीडिंग्स जे आहेत समजा NCERT असेल किंवा न्यूजपेपर रीडिंग असेल डेली, की न्यूजपेपर रीडिंग कसं करावं या संदर्भातही तुम्हाला सेशन होईल. तर तेही तुम्ही म्हणजे सायंटिफिक अप्रोच टू रीड न्यूजपेपर हाही बघणं सुरुवातीच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही स्किल्सचे सेशन्स होतील जसं की क्रिटिकल थिंकिंगचं असेल किंवा रिव्हिजनचं असेल, तर हेही समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा ते तितकेसे महत्त्वाचे वाटत नाहीत आता, की पहिल्यांदा वाचताना आपण रिव्हिजनचा का विचार करावा असं होतं. पण नंतर तुम्हाला त्याची उपयुक्तता लक्षात येईल किंवा क्रिटिकल थिंकिंग करताना, सेशन करताना तुम्हाला काय महत्त्वाचं आहे आणि कशाला किती वेळ द्यायचा आणि कोणता विषय कशा पद्धतीने समजून घ्यायचा ह्यासाठी तशा सेशनचा फारच फायदा होईल. त्याच्यामुळे क्रिटिकल थिंकिंगचे सेशनही तुम्हाला पुढे चालून उपयोगाचे ठरतील. तर पुढच्या 7 महिन्यांमध्ये तुम्ही या बेसिक स्किल्सवरती फोकस देऊ शकता, की ज्याच्यामध्ये स्वतःला ओरिएंट करणं असेल, स्टडी हॅबिट्स म्हणजे त्या नवीन UPSCच्या इन लाईनमध्ये करणं असेल, रिसोर्स आयडेंटिफिकेशन असेल, प्लॅनिंग असेल किंवा नोट मेकिंग असेल, या गोष्टी तुम्ही आता सुरुवातीच्या काळात फोकस करू शकता. त्याचबरोबर पुढची प्रिलिम्स असणार आहे. तर मग प्रिलिम्सला एक तुम्ही पुढचे 7 महिने जर चांगला अभ्यास केला, तर तिथेच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी ईझी होऊन जातात. कारण की ऑलरेडी तुम्ही GS बऱ्या प्रकारे वाचता. तर मग तिथून पुढेही परत रिसोर्सेस आयडेंटिफाय करणं, परत टेस्ट देणं, PYQ सोडवणं किंवा त्याचा मॅक्रो प्लॅन बनवणं प्रिलिम्सच्या अभ्यासाचाही. एकदा तुम्ही हा एक्झिक्यूट केला मेन्सचा प्लॅन, तर तुम्हाला प्रिलिम्स रिलेटेड ईझी जाईल. कारण की तुम्हाला ब्रॉडर अंडरस्टँडिंग खूप चांगली आलेली असेल आणि कॉन्फिडन्स आलेला असेल, की मी मेन्स चांगली केली, तर मग मी प्रिलिम्सही चांगली करू शकतो. तर मग प्रिलिम्ससाठी त्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर परत तुमची मेन्स असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही आता 7 महिन्यात जितका अभ्यास कराल, तर तितकं तुम्ही बेटर पोझिशनमध्ये असाल पुढची मेन्स म्हणजे तुमची येणारी मेन्स जी ॲक्चुअल मेन्स आहे, ती देण्यासाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापासून आन्सर रायटिंग असेल, प्लॅनिंग असेल किंवा ब्रेनस्टॉर्मिंग ऑफ द क्वेश्चन्स, PYQज असेल, ह्या गोष्टी त्यावेळी करणं फार महत्त्वाचं आहे किंवा टेस्ट सीरीज देणं असेल. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मेन्ससाठी टेस्ट सीरीज देणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि इव्हन प्रिलिम्ससाठी पण. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इव्हॅल्युएशन जे की आपण स्वतः करतो किंवा आपलं म्हणजे फ्रेंड्स किंवा पियर्स करतात आणि बाकी मेंटर्सकडून आपण इव्हॅल्युएट करून घेतो. तर या गोष्टी कॉन्स्टंटली तुम्हाला प्रिलिम, मेन्स या काळामध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर या तुम्ही हळूहळू शिकून घेतल्या पाहिजेत. अजून ज्या गोष्टी आपण पुढं चालून समजा इंटरव्ह्यूला आपल्याला आत्तापासून कोणत्या गोष्टीवर आपण काम करू शकतो. कारण की ही अशी प्रोसेस नाही की तुम्हाला मेन्स झाल्यानंतर आपण इंटरव्ह्यूचा अभ्यास करू किंवा मेन्स झाल्यानंतर त्याचं बघू असं नसतंय. तर त्यासाठी तुम्ही जो कंटेंट आता वाचणार आहात मेन्ससाठी किंवा प्रिलिम्ससाठी तो तितका जास्त चांगल्या पद्धतीने इंटरनलाइज करून घेणं, समजावून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आपण फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. तो मुद्दा किंवा तो इश्यू हा इन डेप्थ समजून घेत नाही. त्याच्यामुळे मग परत इंटरव्ह्यूला त्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स येतात. तर मग आता तुम्ही जे काही वाचत असाल, ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील, तर त्या तुम्हाला समजल्यात का? इंटरनलाइज झाल्यात का? ह्या
फार महत्त्वाचं आहे आणि ते कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यातून तुम्हाला बेसिक कॉन्फिडन्स येईल तुमच्या नॉलेजबद्दल आणि मग त्यातून तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट डेव्हलप होईल. जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट डेव्हलप होईल आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी ज्या म्हणजे आहेत की ते एक्सप्रेस करता येणं किंवा सॉफ्ट स्किल्स असणं इंटरव्ह्यूचे, तर मग ते हळू-हळू डेव्हलप होतील. तर या गोष्टी आपण पुढच्या तुमच्या 15 महिने मेन्सपर्यंत आणि पुढच्या इंटरव्ह्यूच्या अजून 3-4 महिने या काळामध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. तर या ब्रॉडर थीम लक्षात असू द्या. त्याचबरोबर म्हणजे प्रबोधिनीमध्ये केवळच तुम्हाला फक्त असं शिकवलं जातं असंच नाही. त्याचबरोबर अजून तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टींचा ॲक्सेस मिळतो. तर किंवा अजून काही बॅचेस होतात किंवा अजून ज्या काही गोष्टी होतात, ज्या मला पर्सनली फायदा झाला, त्या मला सांगाव्याशा वाटतील. मी ही ॲप्टिट्यूड बिल्डिंग प्रोग्राम केला होता प्रबोधिनीमध्ये. ओझरडे सरांनी सांगितलंच की 2-3 तुमचे अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्ही तो करू शकता. तर मी तो केला होता. तर तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळल्या की आपण आपलं प्रिपरेशन कशाप्रकारे म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने डिटेक्ट करू शकतो. तर ताईंचे जे क्रिटिकल थिंकिंगचे सेशन झाले त्यातूनही मला बऱ्याच गोष्टी कळाल्या किंवा त्यात जे रीडिंग स्पीडबद्दल गोष्टी शिकवल्या गेल्या. तर त्यातून मला म्हणजे माझं प्रिपरेशन अजून चांगल्या पद्धतीने करता आलं. त्याचबरोबर प्रेरणा बॅच जी इंटरव्ह्यूसाठी होती, तर त्यातून मला काही गोष्टी कळाल्या, की ज्याच्यामध्ये व्हिलेज व्हिजिट्स असतात किंवा ऑफिसर्सला जाऊन आपण म्हणजे भेट देतो आणि तिथून बऱ्याच गोष्टी अ, आपल्याला समजून येतात आणि मग त्यातून एक तुमचं पर्स्पेक्टिव्ह ब्रॉडर होतं. कारण की आपण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त प्री आणि मेन्सच्या काळामध्ये आपण फक्त म्हणजे टेक्स्ट बुक नॉलेज लर्न करत असतो. तर मग ॲक्चुअल फील्ड नॉलेज तुम्हाला प्रेरणा बॅचमधून मला कळालं होतं. त्याचबरोबर सेवा जो प्रोग्राम आहे प्रबोधिनीमध्ये, तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना शिकवण्याचाही अनुभव मी घेतला होता किंवा टॉपर स्टॉक जे होतात, की काही रँकर्स येऊन तुम्हाला काही गोष्टी सांगतात. तर त्याचाही फायदा मला स्पेसिफिक इनपुट्स आन्सर रायटिंगमध्ये एक असेल किंवा व्हॅल्यू ॲडिशनमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये झाला होता. तर या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर काही म्हणजे तुम्ही इंटिग्रेटेड पद्धतीने समजावून घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे सिलेबस जो आहे मेन्सचा, तर तो आता तुम्ही म्हणजे थरोली वाचणं, समजावून घेणं, की ह्याची काय रिक्वायरमेंट आहे, स्पेसिफिक पॉइंटची काय रिक्वायरमेंट आहे आणि तो मी कशा पद्धतीने कव्हर करणार आहे आणि त्याच्यासाठी काय-काय रिसोर्सेस वापरणार आहे किंवा मला प्रॉब्लेम आला तर मी म्हणजे मेंटरसोबत कसं कनेक्ट होणार आहे. तुम्हाला यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता बॅचमध्ये सांगितल्या जातील. तर मग त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याचबरोबर पुढच्या 7 महिन्याचं प्लॅनिंग करताना तुम्हाला 2-3 ऑप्शन्स असतात, की म्हणजे तुम्हाला जी-एस आणि ऑप्शनल कव्हर करायचा असतो. तर मग तुम्ही सुरुवातीला इथिक्स आणि ऑप्शनल करू शकता आणि नंतर जी-एस करता किंवा तुम्ही सुरुवातीला जी-एस करता आणि नंतर मग ऑप्शनलचा अभ्यास करता. तर मग याबद्दल तुम्हाला अ, जे सांगितलं जाईल, की प्रत्येकाच्या समजा स्ट्रेंथ वीकनेसेसनुसार तुम्हाला कळून येईल, की आपल्याला काय महत्त्वाचं आहे, की आधी काय करू शकतो आपण आणि नंतर काय करू शकतो. त्याचबरोबर अजून एक अप्रोच असा असू शकतो, की तुम्ही एखादी टेस्ट सीरीज जॉइन करताय आता. म्हणजे प्रबोधिनीमध्ये काही टेस्ट सीरीज रेग्युलर पिरियडमध्ये होतील किंवा बाहेरची टेस्ट सीरीज जॉइन करताय आणि मग त्या टेस्ट सीरीजनुसार तुमचं तुम्ही शेड्यूल अलाइन करताय, की या 15 दिवसामध्ये म्हणजे जी-एस-1ची म्हणजे हिस्ट्रीवरची आणि सोशल इंडियन सोसायटीवरची समजा टेस्ट होणार आहे किंवा जिओग्राफीवरती क्वेश्चन येणार आहेत. तर ते 15 दिवस त्या टॉपिकचा अभ्यास करणं आणि त्यावरची टेस्ट देणं, हा एक तुमचा प्रोग्राम तुम्ही सेट करू शकता, की ही एखाद्या टेस्ट सीरीजला जॉइन करून दर 15 दिवसाला असे टेस्ट देऊन तुम्ही अभ्यास करू शकता. पण यात फार महत्त्वाचं आहे, की तुम्ही म्हणजे मॅक्रो प्लॅनिंग 7 महिन्यांचे केले, पण परत तुम्हाला त्यात म्हणजे ऑप्शनल कधी करणार आहात, जी-एस कधी करणार आहेत, कोणता जी-एस कधी करणार आहात. म्हणजे तुम्हाला महिन्यांचं प्लॅनिंग होईल. त्यात परत तुम्ही मायक्रो प्लॅनिंग, की परत कोणत्या आठवड्यात कोणता सिलेबस कव्हर करणार आहे, कशाची टेस्ट देणार आहे किंवा कशाप्रकारे रिवाईज करणार आहे मी रेग्युलर इंटरव्हलमध्ये. तर याचंही तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला म्हणजे डिटेल्ड इनपुट बॅचमध्ये दिलेच जातील. पण मग तुम्ही आत्तापासून हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, की कशाप्रकारे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. आणि अजून जनरल गोष्टी काही सांगता येतील, की म्हणजे कॉन्स्टंटली मोटिव्हेटेड असणं, डिसिप्लिन्ड असणं या प्रोसेसमध्ये फार महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं, की आपण आत्ता काहीतरी एका वेगळ्या ह्यानं मोटिव्हेटेड झालो असतो आणि मग तो आपलं मोटिव्हेशन कमी-कमी होतं किंवा मग अ, म्हणजे ते मोटिव्हेशन आपण आपल्या प्लॅनिंगनी आणि त्या प्लॅनिंगला स्टिक झालं आणि फोकस ठेवला तर ते कायम राहतं. दुसरं म्हणजे गुड हॅबिट्स डेव्हलप करणं, ज्या की आपल्याला अभ्यासाला फायदेशीर ठरतील. तसेच म्हणजे गुड कंपनी, की तुमचे मित्र असतील किंवा तुमचे जे पियर्स असतील, तर ते तुम्ही कशाप्रकारे तुम्हाला अभ्यासाला मदत करतील, अशा प्रकारे चूज करणं. कारण की सुरुवातीला फार महत्त्वाचं आहे हे.
एकदा ते समजा त्यात प्रॉब्लेम झाला तर मग पुन्हा तुमचं तुम्ही मिसडायरेक्ट होतात. तर मग या गोष्टी तुम्ही कॉमन ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणजे प्रबोधिनीमध्ये आलात आणि तुम्ही एकदम चांगल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आहात. तुम्हाला हीच प्रत्येक पायरीवरती सांगणारे खूप सारे लोक आहेत. तुम्हाला खूप चांगले इनपुट दिले जातील आणि तुम्हाला मेंटॉर्सही आजूबाजूला खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल होतील. तर त्याचा मॅक्सिमम यूज करायचं बघा आणि त्यातून आपल्याला म्हणजे पर्सन स्पेसिफिक म्हणजे आपल्याला जे काही आवश्यक आहे ते आपल्याला त्यातून घेता येईल. केवळ जनरल म्हणजे माझ्या मित्राला असं इनपुट दिला म्हणून मी तो फॉलो केला पाहिजे किंवा जे जनरल आयडियाज आहेत त्याच्यापेक्षा मला वैयक्तिक काय गरजेचं आहे आणि मी ते कसं घेऊ शकते हे तुम्ही या प्रबोधिनीच्या पूर्ण वातावरणातून घेऊ शकता. तर म्हणजे तुम्ही सर्वजण प्रबोधिनीत आलात म्हणजे तुम्ही तसे लकी आहात आणि पुढच्या वर्षभर तुम्ही सगळेजण चांगला अभ्यास कराल. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी आणि प्रिपरेशनसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद सर. आय गेस पुन्हा एकदा अभिजित सरांनी पण खूप स्टेप बाय स्टेप आणि डिटेल असे त्यांचे इनपुट्स दिलेत. सगळ्यांसाठी मी ॲक्च्युली चॅटमध्ये सुद्धा रनिंग काही नोट्स केल्यात. मी त्याच्यामध्ये आधीचे सुद्धा 5 सरांचे काही पॉईंट्स आणि आत्ता अभिजित सरांनी सांगितले त्याचे पॉईंट्स थोडे लिहिले आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला इन केस काही मिस झालं असेल किंवा एक्झॅक्ट काही टर्म हवे असेल तर ते पण तुम्ही रेफर करू शकता. अ, यानंतर मी थोडक्यात आधी सविताताईंची ओळख करून देतो. डॉक्टर सविताताई कुलकर्णी या ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या प्रमुख आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. ताईंचं MSc M.Ed झालेलं आहे आणि त्यानंतर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन या विषयामध्ये त्यांनी एम.फिल केलं आणि त्यानंतर रिसेंटली त्यांनी काही वर्षांपूर्वी क्रिटिकल थिंकिंगमध्ये PhD केलेली आहे. आणि हे दोन्ही टॉपिक्स हे अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी जे उपयोगाचे आहेत, सामान्य कंटेंटच्याही पुढे जाऊन एज्युकेशनल प्रोसेस म्हणून महत्त्वाचे आहेत. यासाठी त्यांनी त्याच्यातलं असं ॲडव्हान्स अचिव्हमेंट ही घेतलेली आहे. ताईंचं स्कूल लेवल, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अशा सर्व लेवलमध्ये शिकवण्याचा 35पेक्षा जास्ती वर्षांचा अनुभव आहे. स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये स्टडी स्किल्स, प्लॅनिंग, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, क्रिटिकल थिंकिंग अशा प्रकारची सेशन्स त्या गेली जवळपास 30 वर्ष घेतात. त्याचबरोबर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मेंटॉरही आहेत. त्याच्यामध्ये प्लॅनिंग असेल, स्टडी स्किल्समध्ये काय कमतरता किंवा काय प्रकारच्या सुधारणा करण्याची गरज आहे, अशा प्रकारचं त्या परीक्षेचं जे टेम्परामेंट सुद्धा आपल्याला खूप गरजेचं असतं. तर अशा प्रकारचं खूप चांगला गायडन्स त्या अनेक वर्ष सगळ्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड करतात. आणि त्यांच्या रिसर्चमधून त्यांनी कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेसमेंट टेस्ट कोॲप्ट अशी एक टेस्ट डेव्हलप केलेली आहे. आपल्यापैकी कदाचित काही जणांना करिअरसाठीची जी काही टेस्ट असतात त्या माहिती असतील, परंतु स्पेसिफिकली स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांना त्यांच्या ॲबिलिटीज तपासता याव्यात आणि त्याच्यातून काय काय प्रकारची सुधारणा करायची गरज आहे असं इंडिव्हिज्युअलाइज्ड त्याचा एक रिपोर्ट जनरेट करून आणि काय प्रकारच्या सुधारणा केल्या पाहिजेत अशा काही स्पेसिफिक गायडन्स किंवा मेंटॉरिंग त्या गेली अनेक वर्ष करतायत. तर मी सविताताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद पियुष सर. आता चांगलं वाटतंय की आपल्या गटामध्ये साधारण 46 जण मला इथं दिसत आहेत. साधारण त्याच्यामध्ये मी म्हणते की 40 ते 42 जण विद्यार्थी आहेत. काही जण मला इंटरव्ह्यू दिलेले पण दिसत आहेत, ज्यांनी गेल्या काही दिवसामध्ये आपल्या प्रवेशाचे इंटरव्ह्यू दिलेत. पण काही जण नवीन पण असतील आणि कदाचित ही परीक्षा द्यायची उत्सुकता आहे, इच्छा आहे आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल असा शोध पण तुमचा सगळ्यांचा चालू असेल. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत अनेकांकडून ऐकलं असेल आणि त्याचबरोबर आता अभिजित पाखरे सर आणि पार्थ कश्यप सर या दोघांनी पण तुम्हाला खूप सविस्तर हे सांगण्याचा प्रयत्न केला की ही परीक्षा ही फक्त आशयाची म्हणजे कंटेंटची परीक्षा नाही. मला वाटतं आता आपला सगळा गट जमला, यात इंग्रजी आवश्यक आहे, मराठी समजत नाही असं कुणी नसावं आणि म्हणून मग मी मराठीत बोलते आहे. मला असं वाटतं की ही परीक्षा ही फक्त कंटेंटची नाही. आणि इथं तर आपण ज्ञानप्रबोधिनीमध्ये म्हणतो की ही परीक्षा ही संपूर्ण व्यक्तिमत्वाची आहे. म्हणजे आत्ताच अभिजित सरांनी किंवा पार्थ सरांनी पण तुम्हाला सांगितलं की
जसं कोणीतरी आपल्या घरातले लोक रोज कामाला जातात तसं निघायचं आणि रोज 12-14 तास अभ्यास करायचा. आणि हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी एक शारीरिक आपल्याला बळ लागेल, इतका वेळ एका ठिकाणी बसायला लागेल आणि आपली जी ताकद आहे ती सगळी पणाला लावायला लागेल. दुसरं आहे आणि ते अत्यंत महत्वाचं म्हणजे बौद्धिक आपल्याला परिश्रम करावे लागतील किंवा कौशल्य मिळवावी लागतील. त्याचं कारण आहे की ही परीक्षाच मुळामध्ये अनेक बौद्धिक कौशल्य तपासणारी परीक्षा आहे. पुढचा जो भाग असतो तो म्हणजे मानसिक. तर या सगळ्यामध्ये कितीही उत्तम अभ्यास केला पण ऐन वेळेला जर तुम्ही गळाटून गेलात आणि तुमचा आत्मविश्वास टिकून राहिला नाही तर त्यावेळेला परफॉर्मन्स येत नाही. असं आता 30-32 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांशी बोलताना आम्हाला लक्षात आलं. म्हणजे ज्याला त्या 2 तासामध्ये उत्तम प्रकारे कॉन्फिडेंटली प्रिलिमचा पेपर लिहिता आला, ज्याला 3 तासामध्ये व्यवस्थितरित्या मेन्सच्या वेळेला पेपर लिहिता आले, तोच टिकतो. आणि चौथा आणि अतिशय महत्वाचा भाग म्हणजे हे सगळं करायला एक जे मानसिक बळ लागेल ते मिळवण्यासाठीचा काही प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून ही संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्याच्यात शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक असं मी म्हणेन की ज्यात तुम्ही टिकून राहता, स्थिर राहता, हलत नाही, ताण येत नाही, कोणत्याही गोष्टीने तुम्ही डळमळीत होत नाही, अशा प्रकारचे सगळे कौशल्य या परीक्षेला लागतात. तुम्ही म्हणाला अरे आम्ही युपीएससी बद्दल ऐकायला जमलोय आणि आम्हाला खरं काहीतरी GS 1, 2, 3, 4 ऑप्शनल वगैरे असं ऐकायचंय. मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवा की कंटेंट खूप मिळेल. आता बाजारामध्ये त्याचा पूर आलाय असं मी म्हणेन. अक्षरशः आपल्याला अनेक वेबसाईट्सवर, अनेक युट्यूब चॅनेलवर, टेलिग्रामवर विविध प्रकारची व्याख्यानं ही ऐकायला मिळतील आणि त्याच्यामधून कंटेंट तुम्हाला ओतप्रोत मिळेल. पण आम्हाला असं लक्षात आलं की हा प्रचंड कंटेंट हा वापरायचा कसा, त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची, तो समजून कसा घ्यायचा हेच सांगणार कोणी नाहीये. आणि म्हणून ज्ञानप्रबोधिनीमध्ये आपण असं म्हणतो की याला मुख्यतः 4 भाग लागतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य, व्हेरियस स्किल्स यू हॅव टू लर्न. त्यातला स्किल्स कोणती कोणती असं मी आधी सांगते. त्यात एक पहिलं आहे ते म्हणजे स्टडी स्किल्स. आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये परीक्षा दिलेल्या आहेत, मार्क मिळवलेले आहेत. तिथं 90-95% मार्क मिळवलेली मुलं सुद्धा इथं जेव्हा पहिल्या टेस्टमध्ये 50 पैकी 4, 5, 7, 9 मार्क मिळवतात, तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं आपल्याकडे स्टडी स्किल्स नाहीयेत. आपल्याला अभ्यास करता येत नाहीये. मग तो कसा करायचा हे शिकवण्याची सोय आपण मुद्दामून केलीये. मग आजपासून या दोघांनी पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की आधी नो युअर सेल्फ अँड नो द एक्झाम अँड ट्राय टू ब्रिज द गॅप बिटवीन दीज टू. म्हणजे आधी परीक्षा काय ते समजून घेतलं पाहिजे. कारण परीक्षा समजून घेण्यासाठी पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग म्हणतो त्याला आपण. एकूण आवाका आला पाहिजे परीक्षेचा. ही परीक्षा कशी आहे, त्यात विषय कुठले आहेत आणि मुख्यतः ती जी परीक्षा त्यातले विषयांबरोबर विचारले जाणारे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. कारण आजपर्यंत प्रश्नांचं इतकं ढोबळ स्वरूप आपल्याला टॅकल करायची सवय असते की युपीएससीत विचारलेले प्रश्नच कळत नाहीत आधी मुळातलं. तर तिथपासून सुरुवात होते. आणि म्हणून पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग हा सगळ्यात पहिला भाग आपण या इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो. दुसरा आहे तो म्हणजे रिडिंग स्किल. त्याचं कारण असं आहे की वाचन आजपर्यंत केलंय ना आपण, पण नेमकं काय वाचायचं, कसं वाचायचं, परीक्षेसाठी काय वाचायचं, त्यातनं नेमकं योग्य ते काय निवडायचं, त्यातलं कसं समजून घ्यायचं, बिटवीन द लाईन्स कसं शिकायचं. आणि ते करत असताना आपण स्वस्थपणे ते वाचन कसं करायचं, कॉन्सन्ट्रेशननी कसं करायचं, त्याचं उत्तम कॉम्प्रिहेन्शन होण्यासाठी काय करायचं, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ते आपण रिडिंग स्किलमध्ये घेतो. तिसरे म्हणजे रायटिंग स्किल, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल अरे आजपर्यंत आम्ही लिहिलंय की, पण युपीएससीच्या परीक्षेला तुमच्या लक्षात आलं तर अत्यंत ब्रीफ आणि क्रिस्प रायटिंग करायला लागतं. तुम्हाला विचारायला आधी प्रश्न आणि त्याची डिमांड समजावी लागते आणि त्याच्या अनुसरून दिलेल्या नेमक्या जागेमध्ये योग्य शब्दात आणि अत्यंत उत्तम त्या प्रश्नाला असं रिलेव्हंट रायटिंग करावं लागतं. ते पण फार महत्वाचं कौशल्य आहे आणि आम्ही पाहिलंय की पहिल्या दिवशीपासून त्याच्यावर मेहनत घेतली नाही ते शेवटपर्यंत होत नाही. मित्रांनो, युपीएससीचा अभ्यास हा एक प्रोसेस आहे. ती अशी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी येत नाही. ती हळूहळू विकसित होणारी आहे. आता तुम्हाला अभिजित सर म्हणाले की न्यूजपेपर कसं वाचायचं हे शिकवलं जातं. तुम्हाला वाटेल त्यात काय वाचायचं, मित्र आजपर्यंत इतके वर्ष न्यूजपेपर वाचतोय, पण न्यूजपेपर मधलं काय वाचायचं, ते परीक्षेला कसं जोडायचं, त्यात सिलेबस कसा शोधायचा, त्याची लिंक कशी करायची, हे फार महत्वाचं आहे. ते सुद्धा आपण शिकवतो. हे त्या रिडिंगचाच भाग आहे आणि कॉम्प्रिहेन्शनचाच भाग आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल.
आपण जेव्हा स्टडी सर्कल असतं आपलं किंवा करंट इव्हेंटची सर्कल्स असतात, दर आठवड्याला करंट इव्हेंटची ऍक्टिव्हिटी असते, सेमिनार असतात, ज्याच्यामध्ये मुद्दामून पहिल्यापासून आपण असं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं आहे की इंटरव्ह्यूला तुम्ही बोलणार आहात ते ठीक आहे, पण पहिल्यापासून आपल्याला जे म्हणायचे ते नेमक्या शब्दात मांडता येण्याची सुद्धा एक सवय करावी लागते. असं समजू नका की मेन्स दिल्यावर मी ते करीन 2 महिन्यात, तसं होत नाही. आणि म्हणून ही इंटिग्रेटेड प्रोसेस आहे युपीएससीची. आज तुम्ही प्रिलिमच्या लेव्हलला, मेन्सच्या लेव्हलला जी तयारी कराल ती तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत उपयोगी पडणार आहे आणि ती तशीच करायची असते. आज जो कंटेंट तुम्ही अभ्यासणार आहात तो इतका थरली करा की तो तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत उपयोगी पडणार आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि म्हणून मी म्हणेन की ही इंटिग्रेटेड प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करू. अत्यंत वेगवेगळे स्किल्स आपण याच्यामध्ये शिकणार आहात. दुसरा भाग असतो तो म्हणजे ॲबिलिटीचा. खूप क्षमता विकास करावा लागतो. आम्ही आता पाहतो विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना या क्षमता नसतातच. तर 3 मुख्य क्षमतांचा उल्लेख मी या ठिकाणी करीन. त्यातली पहिली आहे ती म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग. एखादी गोष्ट आकलन करण्याची, समजून घेण्याची क्षमता वाढवणं. मग त्यात काय असतं, तर दिलेला कंटेंट आहे त्याचे भाग बघणं, त्याच्यात नेमकं काय दिलंय ते माझ्या याला कसं उपयुक्त आहे ते शोधणं, त्यातल्या वेगवेगळ्या टर्म्स शोधणं, त्याचं महत्व समजून घेणं, त्याचं अनालिसिस करता येणं, त्यातले ट्रेंड शोधता येणं, त्यातल्या सिमिलरिटीज, डिफरन्सेस बघता येणं. अशा पद्धतीने इतक्या बारीक 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 गोष्टी या एखादी गोष्ट वाचत असताना आपल्याला कराव्या लागतात. त्याला कॉम्प्रिहेन्शन किंवा अंडरस्टँडिंग म्हणतात. ही क्षमता विकसित करावी लागते. आम्ही असं बघतो की हे विद्यार्थ्यांना येत नसतं आणि ते हळूहळू हळू विकसित होतं आणि त्याची फार आवश्यकता आहे. तुम्हाला असं समजायला लागतं हळूहळू 1-2 महिन्यानंतर की अरे मला समजायला लागलं बरं का की न्यूजपेपर मधला कोणत्या न्यूज महत्वाच्या आहेत हे आता मला समजायला लागलं. असं तुम्हीच 1 महिना 2 महिन्यातनं सांगायला लागता आणि मग तुम्हाला कळायला लागतं की परीक्षेला योग्य कोणत्या न्यूज आहेत, रिलेव्हंट कुठल्या न्यूज आहेत ते आता मला कळायला लागलं. हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्हाला समजणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हा एक प्रवास आहे, हे लक्षात घ्या. ही एक प्रक्रिया आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे मेमरी, म्हणजे स्मरण. स्मरण ही सुद्धा क्षमता आहे. कशा पद्धतीने स्मरणाची प्रक्रिया झाली पाहिजे त्याच्या मेथड्स आपण शिकवतो. अशा मेमरी मेथड्स म्हणजे स्टडी स्टेप्स जेव्हा मी घेते तेव्हा त्यात मेमरी मेथड्स आपण बघू आणि त्याचं एक स्वतंत्र सेशन असेल की काय पद्धतीने मॅटरची रिअरेंजमेंट केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे स्मरणात राहायला उपयोग होतो. आणि तिसरं म्हणजे थिंकिंग. हे सगळ्यात महत्वाचं क्षमता आहे असं मला वाटतं. थिंकिंग हे स्किल नाहीये, ती क्षमता आहे आणि ती आपल्याला विकसित करावी लागते. तर त्यात काय असतं, तर युपीएससीला लागणारी 2 प्रकारची, एकतर अनालिसिस खूप महत्वाचं असतं म्हणजे अनालिटिकल थिंकिंग, पण त्याहीपेक्षा 2 महत्वाची म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. जे आपण शिकणार आहोत त्याचे स्वतंत्र 8 ते 10 सेशन्स होतात, ज्याच्यामध्ये आपण कोणतंही लेखन करताना आर्ग्युमेंट बिल्डिंग कसं करायचं हे शिकतो आणि ते फार महत्वाचं आहे युपीएससीच्या रायटिंगमध्ये. कारण तुम्ही जेव्हा एखादं ओपिनियन देता तेव्हा ते तुम्ही तसं का म्हणता हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते सबस्टेन्शिएट कसं करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनचा प्रवास आपण शिकवतो आणि त्यातून लेखन अधिक चांगला उपयोग होतं. आणि त्याचबरोबर क्रिएटिव्ह थिंकिंग. त्याचं कारण असे की जेव्हा तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड काहीतरी शेवटी लिहिता, काहीतरी एक फ्युचरिस्टिक सांगण्याचा प्रयत्न करता, हे क्रिएटिव्ह थिंकिंगच आहे. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा काही वाचाल त्याही वेळेला आपलं मनातून त्याच्यावर प्रक्रिया होणं, नुसतं पॅसिव्हली न वाचता त्याच्यावरती आपला सुद्धा विचार होणं, असं ऍक्टिव्ह रिडिंग आणि ऍक्टिव्ह लर्निंग व्हायला यातून उपयोग होतो. या 3 महत्वाच्या मी ॲबिलिटीज आपल्याला सांगितल्या. पुढचा महत्वाचा भाग असतो ते म्हणजे स्टडी मेथड्स आणि स्टडी हॅबिट्स. स्टडी मेथड मध्ये आपण खूप शिकणार आहोत की कसं वाचा, लिहा, नोट्स कशा काढा, रिव्हिजन कशा काढा, मेमरी मेथड्स कुठल्या आहेत, प्लॅनिंग कसं करा, ते एक्झिक्यूट कसं करा. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जे काही असतं ते म्हणजे सेल्फ ट्रॅकिंग. म्हणजे परीक्षा दिल्यानंतर स्वतःचा परफॉर्मन्स कसा, म्हणजे आता मगाशी या दोघांनीही सांगितलं की सेल्फ इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे. मला कळलं पाहिजे की मी जे लिहितोय त्याची क्वालिटी आता सुधारती आहे का नाही. आणि म्हणून या ठिकाणी सेल्फ इव्हॅल्युएशन करता येणं, स्वतःला क्वालिटीचा सेन्स तयार होत जाणं, दुसऱ्यावर सारखं अवलंबून राहायची गरज नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्या ट्रॅकिंग मध्ये येतो तो म्हणजे की आपल्याला तपासतो, आपण त्यातनं फीडबॅक घेतो, काय चुका होत आहेत ते आपल्याला कळतं, त्यात सुधारणा काय करायचं ते कळतं आणि त्याप्रमाणे मी सुधारणा करत जाते. याला सेल्फ ट्रॅकिंग किंवा
मी म्हणेन की इव्हॅल्युएशन करत करत सुधारणं, म्हणून ते रेग्युलेशन आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की हे सेल्फ रेग्युलेशन आहे, स्वतःवरती नियंत्रण करत करत सुधारणा करणं आणि फीडबॅक घेता येणं स्वतःचा आणि त्याप्रमाणे सुधारणा करत जाणं. हे सगळे स्टडी मेथड्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि आपण आपल्याकडे ज्ञानप्रबोधिनीमध्ये हे करायला शिकवतो, प्लॅनिंग करायला शिकवतो. रोजचं कसं लेखन करा, रोज स्वतःला बघा की आज प्लॅनिंग केलं त्याप्रमाणे झालं का, ते मांडा. कारण हे तुम्ही तुमचं जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही की मी कुठे आहे, आणि ते कळणं या परीक्षेला फार महत्वाचं असतं. म्हणून सेल्फ रेग्युलेशन, स्वतः करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही या मेथड्स खूप डेव्हलप केल्या आहेत आणि त्याचे फॉर्मॅट सुद्धा केलेत, आणि आम्हाला असं वाटतं की या परीक्षेला ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही अभ्यासात स्वावलंबी झाला पाहिजे, कोणावर तरी तुम्ही अवलंबून आहात असं होता कामा नये, याची खूप गरज आहे असं वाटतं. आणि हॅबिट्स, चांगल्या हॅबिट्स म्हणजे अभ्यासाच्या चांगल्या हॅबिट्स, की मी नियोजन करतो का, रोज नियोजनाप्रमाणे अभ्यास करतो का, माझ्या साहित्य योग्य मी ठरवलेलं आहे ते माझ्याकडे असतं का, अभ्यास करण्यापूर्वी साहित्य मी ठरवलं तर मी रोज तिथे घेऊन जातो का, माझं टेबल कसं असतं, मी ठरवल्याप्रमाणे योग्य पद्धतीने सगळं एक्झिक्यूट करतो का, वगैरे वगैरे. अशा खूप चांगल्या सवयी या खूप महत्वाच्या आहेत. आता मगाशी दोघांनी उल्लेख केला ते म्हणजे तुमची स्वतःची ऍटिट्यूड, तुमची स्वतःची वृत्ती कशी आहे ते तुमच्या अभ्यासात उतरतं. कोणतीही गोष्ट करताना मी ती सिन्सिअरलीच करणार, ही जर वृत्ती असेल तर ती आपोआप आपल्या रोजच्या अभ्यासात उतरते आणि ते करण्याची आपली स्वतःची एक प्रेरणा जागी राहायला मदत होते. सारखं कशाला बाहेरून कोणीतरी म्हणायला पाहिजे आणि प्रेरणा द्यायला पाहिजे. माझं मला कळतं की काय पद्धतीने मी करायला पाहिजे. हा जो आत्मविश्वास आहे, ही जी वृत्ती आहे ती खूप महत्वाची आहे. त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. त्याला काउन्सिलिंग असतं, मेंटॉरिंग असतं, दर आठवड्याची उपासना असते, त्यावेळेचं चिंतन असतं. हे सगळं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, मी सारखं पहिल्या मिनिटापासून म्हणतीये की व्यक्तिमत्वातला स्वतःचा स्वभाव आणि वृत्ती हा जो भाग आहे ना, तो जितका चांगला आणि सकारात्मक राहील तितकी प्रेरणा टिकून राहायला मदत होते आणि तुमचा अभ्यास चांगला होतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून याच्यामधला मी आता तुम्हाला म्हटलं तसं स्टडी मेथड्स आणि स्टडी हॅबिट्स या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि शेवटचा आणि महत्वाचा जो मला वाटतो, या सगळ्याला एकूण गवसणी घालणारा किंवा वेढून ठेवणारा तो भाग म्हणजे टेम्परामेंट. तुमचा माइंडसेट कसं आहे, एखादी गोष्ट करताना तुम्ही किती चटकन काय म्हणतात त्याला, एखाद्या गोष्टीमध्ये ताण येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही गळाटून जाता, काही करावंसं वाटत नाही. आता मला हे नको वाटतंय करायला, आता माझा आत्मविश्वास कमी झाला, आता मला हे बहुतेक जमणारच नाही, असं होतं का? काही नाही, काहीही झालं तरी मी हे करणारच, अशा प्रकारचा आपला एक आत्मविश्वास राहतो. काहीही झालं तरी आता जर मला छोटंसं अपयश मिळालं आहे तर मी बाउन्स बॅक करीन आणि काही झालं तरी पुन्हा उठीन आणि उत्तम प्रकारे अभ्यास करायला सुरुवात करीन. काय असतो तुमचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आणि म्हणून त्यातला जो टेम्परामेंटचा कॉम्पोनंट आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यातला आम्ही असं बघतो की अनेक विद्यार्थ्यांना पटकन ताण येतो, अँझायटी खूप त्याचा निर्माण होतो ताण, आणि मग हळूहळू त्याच्यातून नकारात्मक विचार सुरू होतो. आपण अव्हॉइड करायला लागतो अनेक गोष्टी. तर तसं होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला लागते. शेवटचा महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की ही सगळी प्रक्रिया करत असताना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. त्याला आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटल ओरिएंटेशन म्हणतो. म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट करता, म्हणजे अगदी न्यूजपेपरचं वाचन करायला मी शिकलो, तर हे न्यूजपेपरचं वाचन करत असताना आपण हळू आपल्यामध्ये झालेली सुधारणा बघायला शिकलो का? किंवा आता कळलं आपल्याला की कसं समजून घ्यायचं आणि कसं लेखन करायचं. तर पहिल्या दिवशी मला प्रश्न समजत नव्हते, पण आता मला प्रश्नाचा अर्थ कळायला लागला, त्याची डिमांड कळायला लागली आणि त्याप्रमाणे आता मला नेमक्या शब्दात लिहिता यायला लागलं. हे हळूहळू स्वतःमध्ये होणारा जो विकास आहे, होणारा जो बदल आहे, त्याच्याकडे बघता येणं आणि आपल्याला त्यात आनंद मिळणं, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे सारखं मला मार्क किती मिळतायत याच्याही पलीकडे जाऊन ते मार्क मिळण्यासाठी माझ्या व्यक्तिमत्वात होणारे जे चांगले बदल आहेत ते कसे होत आहेत हे जर करत गेलो तर मला असं वाटतं मार्क मिळणं, परीक्षेत यश मिळणं हे एक त्यातला सेकंडरी आउटपुट राहील. पण स्वतःमध्ये झालेला बदल आणि व्यक्तिमत्वाचं विकसन हे त्यात होणारा खूप मोठी गोष्ट असते. कारण ती प्रिलिम आणि मेन्स पासून सुरू केली तर ती अगदी इंटरव्ह्यू पर्यंत उपयोगी पडणारी असते.
या सगळ्या कॉम्पोनंट्स वरती आपण प्रयत्न करतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्याच्यासाठी मुद्दामून जाणीवपूर्वक केले जातात. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, कंटेंट तुम्हाला कुठेही मिळेल. ते युट्यूब चॅनेल्स तुम्ही वाटेल तितके उपलब्ध आहेत. पण जे काही पाहता ते प्रोसेस कसं करायचं हे शिकवण्याचा प्रयत्न, थिंकिंगची तुमची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढणं आणि सकारात्मक वृत्ती राहणं यासाठीचा प्रयत्न या संपूर्ण उपक्रमामध्ये आणि वर्गामध्ये आपण करणार आहोत. मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे एकूणच UPSCच्या परीक्षेच्या प्रवासामध्ये. तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि जे सगळे विद्यार्थी आपल्याबरोबर पुढच्या प्रवासात वर्षभर असतील ते तर आमच्याबरोबर असतीलच, पण जे नसतील त्यांनाही मी म्हणेन की जिथे कुठे अभ्यास करत आहात त्यात हे सगळं वापरण्याचा जरूर प्रयत्न करा. मनापासून शुभेच्छा. धन्यवाद ताई. आय गेस आता तुम्हाला ऐकून आणि काही नोट्समधून सुद्धा जाणवत असेल की संपूर्ण प्रक्रियेचा आढावा आता आपल्याला सविताताईंनी करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी स्किल्स पासून ते आपल्या सेल्फ डेव्हलपमेंट आणि अशा स्वतःला पॉझिटिव्हली बघण्याचा आणि त्याच्यातले चेंजेस ट्रॅक करून आनंदी राहण्याचा सुद्धा असा त्यांनी आपल्याला पूर्ण पट सांगितलेला आहे. जर कोणाला काही डाऊट्स असतील तर आता विचारायला हरकत नाही. आपल्याकडे एक साधारण अजून एक 5-7 मिनिटं आहेत. जर कोणाला प्रोसेसबद्दल किंवा आपल्या प्रोग्राम्समध्ये काही डिटेल्स आहेत त्याच्याबद्दल अशी काही शंका असतील तर नक्की विचारायला हरकत नाही. फक्त एक सूचना आधीच देऊन ठेवतो. आपल्यापैकी जर आता कोणी फर्स्ट सेकंड इयर असे स्टुडंट्स असतील तर त्यांनी फक्त थोडासा सगळा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर एक जस्ट 2 मिनिटं थांबा. त्यांच्यासाठी काही जास्तीची माहिती आहे ती देऊन नंतर आपण थांबवू शकतो. आता जर काही शंका असतील कोणाला तर विचारायला हरकत नाही. वर्गाच्या एकूण प्रवेशाच्या प्रक्रियेबद्दलच सांगितलं गेलंय का? हो. थोडक्यात मी आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती असेल. आपली जी ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे अशांसाठी प्रायमरीली कम्प्लीट बॅच आता 2025 त्याची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. आपल्या वेबसाईटवरती आपण ती माहिती बघू शकता किंवा एक नंबर मी तुमच्याशी शेअर करीन. त्याच्यामध्ये सुद्धा आपली संपूर्ण माहिती किंवा प्रोग्रामचा ब्रोशर तुम्हाला मिळू शकेल. आपल्या कम्प्लीट बॅचमध्ये पहिल्यांदा आपण जून ते डिसेंबर मेन्ससाठीचं ओरिएंटेशन, त्याच्या टेस्ट सिरीज, डेली आन्सर रायटिंग, टेस्टचं इव्हॅल्युएशन आणि क्लास डिस्कशन अशा प्रकारचा आपण कंटेंटशी रिलेटेड जो पार्ट आहे तो करणार आहोत. आता ताईंनी आणि आपल्या दोन सरांनी जसं सांगितलं तसं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह या पूर्ण एक्झामचा त्यासाठीची स्टडी स्किल्स, प्लॅनिंग स्किल्स आणि क्रिटिकल थिंकिंग अशा प्रकारची त्याच्यामध्ये मॉड्यूल्स आहेत. आणि करंट इव्हेंट्स आणि कम्युनिकेशन स्किल्स या दोन्हींच्या डेव्हलपमेंटसाठी सेमिनार्सची सिरीज असं हे पहिल्या 6 महिन्यामध्ये होईल. आणि त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये जानेवारी ते मे आपण प्रिलिम्स शी फोकस्ड क्लासेस करणार आहोत. त्याच्यामध्ये सब्जेक्ट्सचे ओरिएंटेशन, रिव्हिजन, सीसॅटची काही सेशन्स आणि MCQ टाईपच्या जी परीक्षा असते त्याच्यासाठीची जी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी, त्याची राऊंड सिस्टीम, निगेटिव्ह मार्किंग स्ट्रॅटेजी अशा प्रकारची काही स्पेसिफिक प्रिलिम्स ओरिएंटेड सेशन्स शी आपली त्या फेजमध्ये असणार आहेत. आपण ॲक्च्युली या बॅचला कम्प्लीट बॅच म्हणायचं असं एक कारण आहे की एकदा आपला अटेम्प्ट प्रिलिमचं झाल्यानंतर आपण इमिजिएटली पुढे म्हणजे 2026 नंतर मोस्टली आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मिशन मेन्स हा जो प्रोग्राम आहे तो सुद्धा इमिजिएटली स्टार्ट करावा असं सुचवतो. की ज्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह डेली आन्सर रायटिंग त्या वर्षीच्या मेन्ससाठीचं असेल. आणि मेन्स नंतर सुद्धा जसं यावेळी दोन्ही पार्थ सरांनी आणि अभिजित सरांनी सांगितलं की इंटरव्ह्यूसाठीचं प्रिपरेशन सुद्धा रिझल्ट लागल्यावरती सुरू करायचं नसतं, तर ती कंटिन्युअस प्रोसेस असते. म्हणून आपण मेन्सच्या प्रोग्राम नंतर इमिजिएटली इंटरव्ह्यूसाठीची सुद्धा काही फाउंडेशनल स्किल्स ज्याला आपण प्रेरणा बॅचची फेज 1 असं म्हणतो अशी पण सुरू करतो. तसा ॲक्च्युली 1.5 वर्षाचा हा सलग प्रोग्राम आहे आणि तिन्ही स्टेजेसचं त्याच्यामध्ये आपलं प्रिपरेशन आणि त्यासाठीचं मार्गदर्शन याच्यामध्ये होतं. त्यासाठी एक ॲडमिशन फॉर्म आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू अशी आपली ॲडमिशनची प्रोसेस आहे. आणि आपण फायनली एक सिलेक्टेड 50 स्टुडंट्सला आपण त्याच्यामध्ये ॲडमिशन देतो.
आता काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. एक आता डाऊट आलाय, ओरिएंटेशन बॅच होणार आहे का? आय गेस नक्की काय म्हणायचंय, काही ठिकाणी जशी सॅम्पल सेशन्स होतात, तर अशा प्रकारची काही सेशन्स आपल्याकडे होत नाही. कदाचित हे सेशन सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या प्रोग्रामची माहिती दिलेली आहे. ओरिएंटेशनची सेशन्स जी होतात ती ॲक्च्युली आपल्या कम्प्लीट बॅचचाच एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचं ओरिएंटेशन आपण करतो. GS1, GS2, GS3 असं पेपरचं पण आपण ओरिएंटेशन करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला या विषयांचं इंटरलिंकेज काय आहे, त्याच्यातल्या थीम्स काय आहेत आणि त्या एकमेकांशी कशा जोडल्या गेलेल्या आहेत, आणि हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी असा सुटा अभ्यास न करता इंटिग्रेटेड अभ्यास कसा करायचा ह्या सगळ्या सब्जेक्ट्सचा, अशा प्रकारचं पेपर वाईज ओरिएंटेशन आणि सब्जेक्ट वाईज ओरिएंटेशन सुद्धा दिलं जातं. आणि जसं मी आधी म्हणलं की या तिन्ही स्टेजचा पूर्ण पर्स्पेक्टिव्ह आणि त्यासाठी वर्षभरात आपलं काय काय प्लॅनिंग केलं पाहिजे, असं ते पूर्ण एक्झाम ओरिएंटेशन असं डॉक्टर विवेक कुलकर्णी सर, जे आपले चीफ मेंटॉर आहेत, ते त्याच्यामध्ये घेतात. कंप्लीट बॅचला जे स्टुडंट्स आहेत, दुसरा एक डाऊट आला की नंतर मिशन मेन्स बॅचसाठी काही प्रोसेस आहे का? तर अगेन तुमच्यासाठी जे आत्ता कंप्लीट बॅचला ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी साधारण जून 2026 मध्ये मिशन मेन्स सुरू होईल. त्यासाठी प्रोसेस कुठली नाही आहे, पण एक्सपेक्टेशन किंवा क्रायटेरिया असं आहे की तुमचं कम्प्लीट प्रिपरेशन झालेलं आहे कंटेंटचं, आणि तुम्ही डायरेक्टली इंटेन्सिव्ह डेली आन्सर रायटिंगसाठी तयार आहात. आणि त्याची जे काही डिटेल्स आहेत ते यावर्षीच्या मेन्सच्या बॅचचं साधारण पुढच्या वीकमध्ये आपल्याला डिटेल्स कळतील. आणि पुढच्या वर्षी जेव्हा बॅच होईल तेव्हा त्याचे फीज वगैरे असे डिटेल्स हे तेव्हा कळतील. पण तेव्हा कुठल्याही प्रकारची परत एंट्रन्स टेस्ट किंवा प्रोसेस अशी नाही आहे. पण ऑफकोर्स ती एवढी इंटेन्सिव्ह बॅच आहे की तुमचं त्या प्रकारचं कंटेंटचं प्रिपरेशन झालेलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा एक प्रश्न आहे, ऑनलाईन बॅचेस बिगिनर्ससाठी अवेलेबल आहेत का? आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस नाही आहेत. आपण संपूर्ण कंटेंट आपला इथे इन पर्सन इन क्लास असाच होतो. काही वेळेला आपले फॅकल्टीज जे ऑफिसर झालेले असतात ते जर ट्रेनिंगसाठी किंवा अशा वेगळ्या ठिकाणी असतील तर त्यांची सेशन्स ऑनलाईन रेअरली होतात. पण आपली बॅच म्हणून पूर्ण ऑफलाईनच आहे. परंतु असे काही स्टुडंट्स जे आता थर्ड इयरमध्ये आहेत किंवा इवन ग्रॅज्युएशन संपले पण जस्ट ते UPSCच्या परीक्षेची माहिती घेत आहेत किंवा अजून कंटेंटचं प्रिपरेशन सुरू केलेलं नाही आहे, तर त्यांच्यासाठी बॅच अशी आत्ता इमिजिएटली आपल्या इथे ठरलेली नाही आहे. पण एकूणच वर्षभरामध्ये बेसिक NCERTचं प्रिपरेशन कसं करावं किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे सोर्सेस अवेलेबल आहेत, ह्याचा सगळ्याचा काही गायडन्स देण्यासाठी आपला प्रोग्राम कदाचित जुलैपासून सुरू होऊ शकतो. आपल्या सगळ्यांना टेलिग्राम चॅनलची एक लिंक आपण पाठवलेली आहे. तर त्याच्यावरती जर अशी काही मंथली किंवा विकेंडला गायडन्स अशा प्रकारची काही बॅच जर सुरू झाली तर तिथे आपण तुम्हाला त्याच्यावरचा अपडेट येईल आणि तिथे तुम्ही जॉईन करू शकता. एक आहे की यावर्षीसाठी फी अगेन आपल्या प्रोग्राम ब्रोशरमध्ये पूर्ण डिटेल्स तसे आहेतच. साधारण आता 72,000 प्लस GST अशी टोटल अराउंड 85,000 अशी फी आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या वर्षीचा पूर्ण जे सगळे इनपुट्स आहेत ते त्याच्यात कवर्ड आहेत. मी तुम्हाला एक नंबर आता देतो, त्याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी पण करू शकता. आणि एक वेबसाईट पण मी तुम्हाला पाठवतो, त्याच्यावरती तुम्ही पूर्ण डिटेल्स बघू शकता. 8624027134 असा हा नंबर आहे, जो सेंट्रल आपला ऑफिसचा नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही ही माहिती घेऊ शकता. प्रसादचा डाऊट आहे, ॲबिलिटी आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम स्टार्टिंग डेट. पहिला मुद्दा म्हणजे ॲबिलिटी बिल्डिंग प्रोग्रामसाठी आपण युजली तिथे छोटी प्रोसेस अशी करतो की ज्यांचा सेकंड अटेम्प्ट झालेला आहे किंवा मेन्स दिलेली आहे, परंतु अशा प्रकारचं आत्ता जे दोन्ही आपल्या ऑफिसर्सनी आणि ताईंनी सांगितलं, हे ओरिएंटेशन क्लिअर नाही आहे किंवा काही स्किल्स क्लिअर नाही आहेत, असे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे. कारण की अगेन त्याच्यामध्ये कंटेंट तर नाहीच, पण हे टेस्टिंग सुद्धा आपण जे विषयांचं इथे 1 बाय 1 सेक्शन वाईज टेस्ट, मग नंतर सब्जेक्ट टेस्ट, त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट अशा ज्या घेतो. तर आपल्या ABP प्रोग्राममध्ये आपण कम्प्लीट फोकस हा स्टडी स्किल्ससाठी आहे. तर एलिजिबिलिटीचा जो मुद्दा आहे तो आहे की ज्यांचा कंटेंट रेडी आहे, कदाचित त्यांनी टेस्ट सिरीज पण पूर्वी दिलेल्या आहेत, पण त्यांच्या परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट नाही आहे एक किंवा 2 अटेम्प्टमध्ये.
अशांसाठी तो प्रोग्राम आहे. साधारण तो प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर जुलैच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये स्टार्ट होईल आणि बाय मिड जून त्या प्रोग्रामचे सगळे डिटेलचे या वर्षीचे आहेत असे तुम्हाला तिथे क्लिअर होतील. सायली आता सेकंड इयरमध्ये आहे. तू थांब, तुला दुसरा जो प्रोग्राम आहे त्याची इन्फॉर्मेशन देतो. राजने विचारलेला एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हाऊ कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच इज डिफरंट फ्रॉम फॅसिलिटेशन. ॲक्च्युली आपण जे आत्ता बॅच म्हणतो त्याला थोडा जस्ट वेगळा शब्द आहे, कम्प्लीट बॅच. आपण पूर्वी कॉम्प्रिहेन्सिव्ह जेव्हा सुरुवातीला घेत होतो तेव्हा आपण सर्व सब्जेक्ट स्टार्ट टू एंड शिकवत होतो 2018 2019 पर्यंत. त्यानंतर आपण फॅसिलिटेशन बॅच जी घेतली होती त्याच्यामध्ये सर्व स्टडी स्किल्स, ओरिएंटेशन, प्लॅनिंगची स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग, सेमिनार हे सगळं होतंच. पण आपण जास्ती तेव्हा फक्त टेस्टिंग, इव्हॅल्युएशन यावरती फोकस करत होतो. आपण कम्प्लीट बॅचमध्ये एथिक्स या सब्जेक्टचं टीचिंग करतोय, कारण की तो सब्जेक्ट थोडासा असा आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्ती कन्सेप्टची क्लॅरिटी लागते. अनेक अगेन गाईड्स किंवा बुक्स अशी अवेलेबल आहेत, ती खूप बल्की आहेत, पण त्याच्यातून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येत नाही आणि खूप नवीन सब्जेक्ट आहे तो, एस्पेशली नॉन सोशल सायन्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंटसाठी. म्हणून आपण एथिक्सचं पूर्ण टीचिंग आणि आता या बॅचपासून आपण डेली आन्सर रायटिंग असं सुद्धा ॲड करतोय. त्यामुळे फॅसिलिटेशन बॅचमध्ये जे फक्त स्टडी स्किल्स आणि टेस्टिंग असा फोकस होता, तो ह्याच्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग ही ॲडिशन आहे. एसएची सेशन्स घेतो आपण, त्याच्यामध्ये मंथली साधारण सप्टेंबरपासून मंथली एसएची प्रॅक्टिस होईल आणि एथिक्सचं कम्प्लीट टीचिंग, त्याच्या 3 सेक्शनल टेस्ट, फायनल कम्प्लीट टेस्ट अशा प्रकारचा त्याच्यामध्ये प्रोग्राम असेल. करंट इव्हेंटची स्वतंत्रपणे दर आठवड्याला सेशन्स आणि ग्रुप ऍक्टिव्हिटी करंट इव्हेंटची आठवड्याला अशी होते. हा एक अजून महत्वाचा कॉम्पोनंट आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं तर एथिक्सचं कम्प्लीट टीचिंग, एसेचं टीचिंग आणि त्याची प्रॅक्टिस, आणि त्याचबरोबर करंट इव्हेंट्सचं सुद्धा डिटेल. मी आपल्या जी वेबसाईट आहे त्याची पण लिंक आता पाठवून ठेवतो चॅटमध्ये. मी चेक करतो. अभिजित सरांसाठी एक क्वेश्चन आला आहे. येस, अभिजित सर आहेत. अभिजित सर, तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. शुड आय फोकस ऑन प्लॅन बी via PG आफ्टर ग्रॅज्युएशन और फुल्ली प्रिपेअर फॉर UPSC आफ्टर ग्रॅज्युएशन? फर्स्ट इयर हॅज बिन कम्प्लिटेड. म्हणजे आता गेस फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये जाणारा स्टुडंट आहे आपला सार्थक, आणि PG बद्दलचा विचारतो. नाही, तुम्ही ग्रॅज्युएशन चांगलं करा आणि मग त्यानंतर सुरुवातीला ग्रॅज्युएशन चांगलं केल्यानंतर ऑब्व्हियसली तुमचा तो ग्रॅज्युएशनचाच काळातला तो प्लॅन बी राहू शकतो. पण मग ग्रॅज्युएशन झाल्या प्लॅन बीचा विचार न करता तो प्लॅन ए आहे तो करा. मग त्यानंतर तुम्हाला 2-3 अटेम्प्ट नंतर वाटलं की आपलं म्हणजे थोडंसं मनावर असं प्रिपरेशन होत नाहीये, तर मग तुम्ही प्लॅन बीचा विचार करू शकता. पण मग प्लॅन एला प्रायोरिटी दिली पाहिजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. थँक्यू सर. मी आपल्या ॲक्च्युली प्रोग्रामचं ब्रोशर सुद्धा जस्ट क्विकली इथे शेअर करतो, इन केस कोणाकडे नसेल तर. अश्लेषा, मेन्स आन्सर रायटिंग. अश्लेषा, आपण अभ्यासिकेमध्येच किंवा ऑफिसमध्ये नक्की बोलू शकतो. अभि सरांसाठी ॲक्च्युली अश्लेषाने प्रश्न विचारला, वेन शुड वी स्टार्ट मेन्स आन्सर रायटिंग? आय कॅन नॉट रिकॉल कंटेंट व्हेन आय स्टार्ट आन्सर रायटिंग. हा, तुम्ही जेव्हा कंटेंट ऍटलिस्ट म्हणजे जो टॉपिक वाचाल, समजून घ्याल, तो तुम्हाला असं वाटतं की मला समजलाय, तर त्या विषयावरचं तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकता. आणि कंटेंट रिकॉलचं असं आहे की तुम्ही जेव्हा कंटेंट रिवाइज कराल तर तेव्हा तो कंटेंट तुम्हाला रिकॉल होईल. तर तो रिव्हिजनवरती फोकस करा की जो कंटेंट तुम्हाला रिप्रोड्यूस करायचा आहे पेपरमध्ये किंवा आन्सरमध्ये, तर तो चांगल्या पद्धतीने रिवाइज केला, समजून घेतला, तर तो आपोआप रिकॉल होतो. तर मग रिव्हिजनवरती फोकस करा.
यांनी वेबसाईटचा ऍड्रेस पाहिलेला आहे तर वेबसाईटला व्हिजिट करा, तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये मला वाटतं सगळा गट आहे, त्यामुळे तिथे पण आपण हे पाठवत राहूया. आय गेस आता पण ही मीटिंग जस्ट थांबूयात. सेकंड इयरचे स्टुडंट जे असतील त्यांच्यासाठी मी सांगतो एकच मिनिट.